संगमनेर शहरातील सागर वाईन्स शेजारी सागर वाईन्स बंद करावे व खोट्या कागदपत्राद्वारे दिलेले लायसन्स रद्द करावे या मागणीसाठी उपोषणाचा तिसरा दिवस। संगमनेर बुद्रुक येथील सागर वाईन देशी दारू दुकान अवैधपणे चालू असून नगरपालिका प्रशासनाला वारंवार अर्ज देऊन देखील कारवाई होत नाही। बोगस एनओसीच्या आधारावर जिल्हाधिकारी कार्यालयातून सागर वाईनचे लायसन्स दिले गेले असल्याची माहिती अधिकारात मिळाल्याने शहरात सागर वाईन्स शेजारी बानोबी शेख व त्यांचे सहकारी यांचे आमरण उपोषण चालू असून त्या ठिकाणी कुठल्याही प्रशासनाची 2 दिवस उलटून देखील भेट नाही। त्या उपोषण चालत्या शेजारील दारू दुकानात माल येणे जाणे पिणे खाणे नागरिकांना दिसत असून प्रशासनाला दिसत नाही, मोठा चिंतेचा विषय। याविषयी उपोषणकर्ते यांना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या मंडळींनी दिली माहिती। मैं डॉक्टर जी.पी. शेख। नेमका आज या ठिकाणी सागर वाईन्स या नावाने जे उपोषण चालू आहे, नेमका काय प्रकार आहे, काय अनेक वर्षापासून या ठिकाणी ही दारूचे व्यवसाय करणारी शॉप आहे आणि ह्या मुलांनी आणि विशेष करून बानोबी लियाकत शेख ह्या महिलेने याचा खूप अभ्यास करून त्यांचे हे लक्षात आलं की अनेक जे काय दाखले असतात एखाद्या शॉप ॲक्टचं लायसन किंवा तयार करण्यासाठी ते सर्व खोटे आहे आणि त्या संदर्भात त्यांनी RTIचा माध्यम वापरून एक वेगळ्या पद्धतीने जनतेसमोर हे आणलेला विषय आहे आणि त्या दृष्टीने आपल्या देशामध्ये सध्या दारूबंदी याच्यावर एक मोठा विचारसुद्धा होत आहे, सरकारसुद्धा विचार करीत आहे आणि अशा हेतूने केवळ हे गावाच्या मध्यभागी आणि ज्या ठिकाणी निष्कारण काही मुलं ज्यांना बाबा समाजामध्ये असंतोष निर्माण करायचं ते येऊन पितात आणि अशांती निर्माण करीत आहे। तर याच्यावर अभ्यास करून मी खरोखरच बानोबी लियाकत शेख हिचं अभिनंदन करणार आहे की तिने इतकं धाडसी पाऊल उचललेलं आहे आणि एवढंच नाही ते एक वेगळ्या पद्धतीने एक इतिहास निर्माण होईल की ज्या ठिकाणी अशा पद्धतीने की फक्त पैशासाठी अधिकारीने जे काही साथ दिली असेल त्या काळचं तर त्याच्यावर सुद्धा कारवाई होऊन एक वेगळ्या पद्धतीने मार्ग निघणे हे काळाची गरज आहे आणि हा एक लोकशाहीचा आंदोलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि मला अभिमान वाटतो की आमच्या समाजामध्ये एक वेगळ्या पद्धतीने ही जागृती आली की आपण लोकशाहीमध्ये आपल्याला जो काय जाचक असेल असे काही बाबी तर तो एक आंदोलनामार्फत आपण कसं करायला पाहिजे याची एक सीख याचा धडा बानोबी लियाकत शेख यांनी दिलेला आहे। तर मी खरोखरच त्याचं अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीने त्यांनी जे काय पाऊल उचललेलं आहे त्याला आमची संपूर्ण साथ आहे। आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे आणि शेजारीच हे वाईन शॉप चालू आहे, या संदर्भात प्रशासन यांना पाठीशी घालते की काय, असं आपलं काय पद्धत आहे? आता प्रशासन याच्यावर म्हणजे खरोखरच पाहिलं तर जेव्हा बाबा एक महिला आहे आणि ह्या महिलाने कागदपत्र देऊन सुद्धा या ठिकाणी अधिकाऱ्यांनी येऊन खरोखरच त्याची शहानिशा करायला पाहिजे आणि एवढंच नाही तर त्यांना आश्वासन द्यायला पाहिजे की आम्ही काय करू शकतो, कारण मागे जे काय एका काळा म्हणजे एक 2 दशकापूर्वी 3 दशकापूर्वी हे 30 वर्षापूर्वीचे जे काय झालेलं प्रकरण आहे याच्यावर आम्ही काय ॲक्शन घ्यावं या पद्धतीने त्यांनी ते पाऊल उचललं पाहिजे आणि त्यांनी इथे येऊन व्हिजिट करायला पाहिजे आणि हा जो एक असंतोष आहे समाजामध्ये, हा समाजामध्ये म्हणजे फक्त एकाच जातीचे नाही तर सर्व जातीचा हा असंतोष आहे, तर त्यासाठी त्यांनी निश्चितच एक पाऊल उचलणं हे काळाची गरज आहे। माझं नाव इरफान शेख। आज काय आहे, आज उपोषण चालू आहे या ठिकाणी, नेमकं कशा संदर्भात आहे आणि काय मागणी आहे आपली? हे बघा, मुळात विषय असा आहे की शेजारी एक वाईन शॉपचं दुकान आहे। हे वाईन शॉपचं दुकान एक अनधिकृत आहे। आमचे ताई बानोबी शेख यांनी काही दिवसापूर्वी माहिती अधिकाराद्वारे त्याची पूर्ण माहिती घेतली असता ते कळलं की ते वाईन शॉप एक अनधिकृत आहे। नगरपालिकेचा दाखले असो, उतारा असो नगरपालिकेचा, 3 नोटरी असो किंवा मग वाईन शॉपचा उत्पादन शुल्क दिलेला दाखला असो, हे सगळे पेपर हे डुप्लिकेट पेपर आहेत। हे आम्हाला कळल्यानंतर त्यांनी आम्हाला सगळ्यांना कळवलं की असं सध्या दुकान आहे ते अनधिकृत आहे। आणि काही दिवसापूर्वी या ठिकाणी अशी घटना घडली होती की एक दारू पिऊन बाहेर निघाला होता रस्त्यावर। एक रस्त्यावर दुकान आहे, दिलावर बाईचं दुकान आहे, त्या ठिकाणी सगळ्यांना माहीत आहे की एक त्यांनी मुस्लिम समाजाविषयी शिवीगाळ केली होती खूप मोठ्या प्रमाणात। त्यानंतर दंगल उसळली होती आणि त्यानंतर तो सदर दुकानदार बिचारा 7 ते 5 वर्षाचा वयोवृद्ध माणूस तो 25 दिवसापासून जेलमध्ये आज। म्हणजे हिंदू मुस्लिम भांडणाचं मूळ कारण
हे दारूचं दुकान आहे आणि हे संवेदनशील भाग म्हणून हा परिसर आहे आणि या परिसरात हे दारूचं दुकान अस्तित्वात असून यामुळे अनेक भांडणं होत राहतात आणि हे दारुडे इथून बाहेर निघून लोकांना शिव्या द्या किंवा मग विशिष्ट प्रकार होत राहतात आणि भांडणं होत राहतात। त्यामुळे आमची मागणी की सदर दुकाने या ठिकाणावरून बंद करून ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केले पाहिजे किंवा हे नगरपालिकेने कारवाई करून बंद केले पाहिजे। याविषयी आपण कुठं पाठपुरावा केलेला आहे का? या विषयावर आम्ही नगर परिषद माननीय मुख्य अधिकारी साहेब त्यांच्याकडे उत्पादक शुल्कच्या विभागाकडे आम्ही याचा पाठपुरावा केलेला आहे। शिष्टमंडळाला उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याने बोलवलं होतं। त्या ठिकाणी आम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलं कारण की काही दिवसापूर्वी लोकसभा इलेक्शन होतं, मग त्यानंतर विधानसभा इलेक्शन होतं। त्या 6 महिन्यामध्ये आम्हाला तुमच्या प्रकरणामध्ये लक्ष देता आलेलं नाही। त्यांनी अशी उडावडीची आम्हाला उत्तर दिली आणि त्यांनी जाताना एवढं सांगितलं की दाखले जरी डुप्लिकेट आहे पण लायसन त्यांचं ओरिजिनल आहे। म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे काही ना काही त्यांच्याकडे ओरिजिनल आहे, परंतु आम्ही कागदाची पडताळणी केली असता हे सगळे कागदपत्र डुप्लिकेट आहे। म्हणजे हा प्रकार असा आहे की उत्पादन शुल्क आणि इतर डिपार्टमेंट प्रशासनाचे यांना पाठबळ देत आहे। आज आमचं शिष्टमंडळ नगरपालिकेचे सीओ साहेबांकडे गेला होता। त्या ठिकाणी गेल्यानंतर सीओ साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं की हा विषय तुम्ही प्रांत ऑफिसला प्रांत साहेबांकडे घेऊन जा। प्रांत साहेब तिन्ही डिपार्टमेंटला बोलून उत्पादन शुल्क आणि नगर परिषद या दोन्ही डिपार्टमेंटला बोलून आमची मीटिंग करून हा विषय फायनल करणार आहे। तर त्या ठिकाणी आम्ही प्रांत ऑफिसमध्ये गेले असता तिथे नायब तहसीलदारांनी आम्हाला उत्तर दिलं की हा आमचा विषय नाही आणि याचा अभ्यास सुद्धा आम्ही केलेला नाही। तरी अशा प्रकारे आम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ओढाओढीचे उत्तर भेटत असेल तर आमचं आंदोलन अजून तीव्र स्वरूपाचं होणार आहे आणि डिपार्टमेंटला कुठे ना कुठे याचा त्रास होणार आहे। तरी डिपार्टमेंटने त्वरित त्याची दखल घ्यावी आणि आमची मागणी पूर्ण करून आमच्या आंदोलनाला स्थगिती द्यावी। सदर लायसनधारक मीना विजय नवले यांनी नगरपालिकेचे शिक्के, लेटर पॅड, त्याचप्रमाणे करायची पावती असे विविध दस्तावेज खोटे बनवून आपल्या समोर सादर केले असे नगरपालिकेने देखील खुलासा केला असल्याची माहिती बानोबी शेख यांनी दिली। काय नाव आपलं? मी बानोबी शेख। आज या ठिकाणी उपोषणाचा जो दुसरा दिवस आहे, नेमका काय उद्देश आहे, काय कारण आहे या ठिकाणी बसण्याचा? हा कारण असं आहे की इथं बसण्याचा उद्देश आमचा हा आहे की आमची लढाई अन्यायाविरुद्ध आहे। इथं जो अन्याय होतोय जनतेवर, जो म्हणजे ज्या वाईन शॉपचे खोटे दाखले शुल्क विभागाने जे लायसन वगैरे जे काढून दिले ते सगळे खोटे बनावट पुरावे तयार करून आज हे वाईन शॉप कित्येक वर्षापासून चालू आहे। तर आमची ती पूर्ण पाठपुरावा करून आज आम्ही पूर्ण प्रशासनाला दिली आहे, पण त्यांनी आतापर्यंत काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही। आज या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस आहे, शेजारीच वाईन शॉप आहे। आपल्याकडे किती अधिकारी किंवा कोणत्या प्रशासनाच्या कुठल्या अधिकाऱ्यांनी आपल्याकडे व्हिजिट दिली का? नाही, आतापर्यंत जे दुसरा दिवस आहे उपोषणाला आमचा, तर वाईन शॉप शेजारी आहे, वाईन शॉपही चालू आहे। लोक येतात आहे, जातात आहे, माल येतोय, माल परत जातोय, पिणारे लोक येत आहेत, बघतायत, बोर्ड वाचतायत, निघून जात आहेत। राहिला अधिकारीचा प्रश्न, तर कुठले अधिकारी, ना आरोग्य अधिकारी आले, ना सीओ साहेब आले, ना कुठले अधिकारी। असे खोटे शिक्के, लेटर व दस्तावेज बनवणारे नगरपालिकेवर योग्य ती कारवाई करावी। तसेच सागर वाईन देशी दारू दुकानाचे लायसन्स महिला मीना विजय नवले यांनी शासनाला खोटे कागदपत्र देऊन सरकारी जागेवरती अतिक्रमण करून देशी दारूचे दुकान खोट्या लायसन्सवर आजपर्यंत चालवत आहे, ते त्वरित बंद करावे अशी मागणी उपोषणकर्ते यांच्या वतीने करण्यात आली आहे। यावर दारू उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन व नगरपालिकेचे प्रशासक काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे। तिरंगा न्यूज साठी राजेश जेदे, संगमनेर। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरता आपल्या तिरंगा न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच संपर्क करून सदस्य व्हा। संपर्क 9665 44 88 98। आपल्या हक्काचं व्यासपीठ।